पुढच्या बातमीकडे जाऊया। रात्रभर झालेल्या पावसानंतर दुपारनंतर नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे। गोदावरीला आलेला पूर ओसरायला आता सुरुवात झाली आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा पूरसदृश परिस्थिती कायम असल्याचं चित्र आहे। अशातच पाऊस पुन्हा सुरू झाला तर पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी। नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि अखेर दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर नाशिकच्या गोदावरी नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आला होता। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास छातीपर्यंत हे पुराचं पाणी त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं आणि एकूणच गोदावरी नदीने देखील धोक्याची पातळी ही ओलांडल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आपण बघतोय आता या ठिकाणी पूर जो आहे तो ओसरण्यास सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेल्या ज्या पाणवेली आहेत त्या पाणवेली या ठिकाणी अडकलेल्या होत्या। त्या आता महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून त्याची साफसफाई ही या ठिकाणी केली जाते। संपूर्ण रामकुंड परिसरामध्ये या भागात भाजी पटांगण असेल, यशवंतराव पटांगण असेल, या सगळ्या पटांगणामधलं आपण जर बघितलं ते पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। एकूण आपण या ठिकाणी बघतोय तर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर नाशिककर पर्यटक हे देखील आता पुन्हा एकदा रामकुंड परिसरामध्ये खरं तर दाखल होत आहे, गर्दी करताना पाहायला मिळत आहे। दुपारपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ही संपूर्ण परिस्थिती आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे। गोदावरी नदीने देखील या ठिकाणी धोक्याची पातळी ही ओलांडली होती आणि आता पावसाचा जो अंदाज आहे तो देखील वर्तवण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी कोणतीही या ठिकाणी आपत्ती उद्भवणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेण्याचं जे आवाहन आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। आणि एकूणच पाऊस वाढल्यानंतर पुन्हा गोदावरी नदीचा पूर देखील वाढू शकतो। त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं जे आवाहन आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। आणि आपण बघतोय तर आता या ठिकाणी पाऊस थांबल्यानंतर गोदावरी नदीचा पूर देखील या ठिकाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।